एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। बचपन स्कूलची बस पलटी, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी, शिक्षण विभागाच्या नियमांची पायमल्ली। राळेगाव मेटीखेडा मार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बचपन स्कूलची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली। या भीषण अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शाळेच्या बसची तांत्रिक तपासणी, चालकाची पात्रता, वेग मर्यादेचे पालन तसेच शालेय वाहतुकी संदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन झाले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार का? शालेय वाहनांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभाग व संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेणार? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणावर शिक्षण विभाग ठोस कारवाई करणार का, असा सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव शहर प्रतिनिधी गणेश काळे। आज दिनांक 29/7/2026 रोजी आपण राळेगाव येथील बचपन स्कूलमध्ये आलो होतो। नेमकं काल या बस स्कूलचा अपघात झाला होता, त्यामध्ये काही किरकोळ विद्यार्थ्याला मार लागला आहे। त्या संदर्भात या ठिकाणी राळेगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री नवनाथजी लहाने सर आले। त्यांनी या ठिकाणी शाळेची पूर्ण गाड्याची चौकशी केली। या संदर्भात आपण त्यांना विचारू, सर जो काल अपघात झाला शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्कूल बसचा, त्याच्यात काही किरकोळ विद्यार्थ्यांना दुखापत झाली, त्याबद्दल आपलं काय भूमिका आहे, आपण काय प्रश्न आहे, शाळेचा आदेश काय दिले? काल साधारणतः 4:30-5च्या दरम्यान RM इंटरनॅशनल स्कूलची एक स्कूल व्हॅन डोंगरखडा येथे मुलांना सोडायला जात असताना त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे आणि जात असताना त्या गाडीला अपघात झाला आणि गाडी एक साईडला पलटी झाली आणि त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना किरकोळ खर्च झाले आणि जखम झाले। तर 1-2 विद्यार्थ्यांना दवाखान्यात आणलं होतं। त्या डॉक्टरांशी माझं बोलणं झालं। डॉक्टरांनी साधारण दुखापत आहे, त्यांना खर्च केलेला आहे आणि औषध पाणी केलेलं आहे असं सांगितलं। त्या पालकांशीही मी बोललो, कुठलंही असं काय मेजर विद्यार्थ्यांना जखम किंवा दुखापत झालेली नाही, पण जी घटना घडली त्या अनुषंगानं आम्ही आज शाळेत येऊन सर्व शाळांच्या आपल्या स्कूल बस आहेत त्या सर्व ड्रायव्हरांचे तसेच त्या व्हॅनचे डॉक्युमेंट सगळे चेकिंग करत आहोत। ते पडताळणी केलेली आहे। सर्व गोष्टींची पडताळणी करून खात्री करून ज्या काही योग्य पद्धतीच्या सूचना आहेत त्या शालेय प्रशासनाला देण्यात येतील। अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नयेत यासाठी खबरदारी घेण्याच्याही सूचना आपण त्यांना या ठिकाणी देत आहेत। आणि जी काय घटना घडली ती रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आणि पावसाचा चिखल असल्यामुळे ती घटना घडली असं म्हणणं आहे। तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांशी आपण प्रायोरिटीने विद्यार्थी सुरक्षा हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्या आता भेट देणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना किरकोळ जखम झालेली आहे त्या पालकांशी आपण बोलून त्यांचं काय आहे ते आहे। धन्यवाद सरांनी सांगितलं। त्यांनी स्वतः शाळेतील सदर पूर्ण बसची चौकशी, ड्रायव्हरचं फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हर गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट सगळे चेक केले आहेत, ते व्यवस्थित आहेत। त्या संदर्भात आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल आहेत काल जो अपघात झाला तिथे शाळेच्या स्कूल बसचा किरकोळ विद्यार्थ्याला मार लागला, गाडी थोडी पलटी झाली, याबद्दल आपण काय सांगलं? विद्यार्थ्यांसाठी काय सुरक्षित काय झालं? असं लहान सरांनी म्हटलं आहे, तुम्ही आणि झाला अपघात जो आहे तो खरंच म्हणजे नको व्हायला होता, पण झाला। आता रस्ता बांधणं सुरू आहे, चिखल झालेला आहे, गाडी एक साईड झाली ड्रायव्हरच्या हातात। मी मुलांनी पाहिलं, मुलांना विचारलं, मी स्वतः तिथे भेट दिली, मुलांना गाडीत घातलं, मुलांना घेऊन गेले, पॅरेंट्सला सूट केलं, पॅरेंट्सनी पण त्याच्यावर विचार केला, पॅरेंट्सनी घालू नका, मुलं व्यवस्थित आहेत आणि अजूनही आजही मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। तर असं काही असल्यास म्हणजे प्रॉब्लेम आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि विद्यार्थ्यांची जी सुरक्षा आहे त्यावर मी नक्कीच काम तर करतच आहे, पण आता घडलेली घटना पुन्हा वापस येणार नाही, पण पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी जे शासनाने लहाने सरांनी ज्याही उपाययोजना सांगितलेल्या आहेत, जे ते आम्हाला मार्गदर्शन करतील त्याच्यावर मी नक्कीच विचार करेन आणि पुन्हा अशी घटना पण त्याची शेड पण या ठिकाणी पडलेली आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी सुदैवाने जीवितहानी झाली नाही, याबद्दल आपण काय सांगू शकतो? सर, जीवितहानी झाली असती तर मी तर तो प्रसंग म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत की काय झालं असतं। इव्हन तिथे माझ्या टीचर्ससुद्धा असत्या, माझे कर्मचारी असतात,
विद्यार्थी असते तो प्रसंग मी सर रात्रभर झोपली नाही तो विचार करून पण पॅरेंट्सचे पुण्य म्हणावं त्या विद्यार्थ्यांच्या, आमचे पुण्य म्हणावं आणि देवाची कृपा, यामुळे त्यामध्ये कोणी अपघात झाला नाही, कुणाला साधी खरंचसुद्धा आली नाही. त्यामध्ये सरांनी बघितलेले आहे CCTV फुटेज, ते मोबाईलमध्ये घेतले पण आहे, त्यामध्ये सुद्धा कोणीच जखमी झालेलं नाही असं मी आवर्जून सांगू इच्छिते. कारण आम्ही पण ते म्हणजे मी तेव्हा होती, पडलं तेव्हा मी शाळेतच होती, पण मी आली तेव्हा तिथे कोणीच दबलेलं नव्हतं. पण आता CCTV फुटेजमध्ये मी सगळ्यात प्रसंग आज पाहिले ना, मी खूप घाबरून गेलेली होती, पण नंतर पाहिल्यानंतर वाटलं की नाही कोणीच नव्हतं. तर इतका मोठा संकट येता आम्ही त्यातून सुखरूप सुटलो. याचीच मी पुन्हा देवाकडे कृपा मागेल की असा घटना कधी पुन्हा भविष्यातही आमच्या शाळेसोबत किंवा आमच्या विद्यार्थ्यांसोबत, आमच्या स्टाफसोबत होऊ नये आणि न व्हावी याचीसुद्धा मी दक्षता घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. सगळ्यात पहिले आम्हाला विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर मी जातीने लक्ष देऊन यापुढे काम करीन इतकी मी ग्वाही देते. मॅडमने सांगितलं काय विद्यार्थी घटना घडलेली आहे ते सुदैवाने एक देवाचं बलवंत लक्ष किंवा आमची जे कार्य असेल खूप आम्ही त्या दिवशी खूप वाचलो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता भावनिक पण झालं, जर एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा त्यांचा कुणाचा जरी स्टॉपमधल्या कोणाच्या जरी जीवितहानी झाली असती ते मोठा अनर्थ झाला असता, पण आमच्याकडे काहीतरी देवाचं आमच्याकडे लक्ष असेल त्यामुळे आम्ही सुदैवाने बचावलो. यापुढे कुठलीही अशी घटना घडणार नाही याकडे मी कटाक्षाने लक्ष जाईल. जरी गुणवत्ता थोडी कमी झाली तरी चालेल मॅडम, पण विकासाच्या सुरक्षा दृष्टीने तुम्ही ताकदीतून लक्ष द्यावं, गंभीर्याने लक्ष द्यावं हीच एक शिक्षण विभागाने तुम्हाला इंजेक्शन आलेले आहेत. ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद मावळे, राळेगाव, शहर प्रतिनिधी गणेश काळे.